त्यांनी सांगितलं. सोबतच मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला महत्वाचं आवाहन केलेलं आहे की लखपती दिदीची संख्या आता वाढवायची आहे. विचारला प्रश्न. सर, आज भाषणात तुम्ही सांगितलं की हा सर्वात मोठा महालक्ष्मी सरस आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सांगितलंय की लखपती दिदींचा टार्गेट आता तुम्हाला वाढवून दिलेलं आहे. तर महालक्ष्मी सरस आणि लखपती दिदी टार्गेट काय सांगाल? नाही, आपण सगळेजण पाहतो की उमेदच्या माध्यमातून महिलांना उत्पादित मालाला मार्केट मिळावं म्हणून महालक्ष्मी सरस असेल, मिनी सरस असेल, या माध्यमातून महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. आजपर्यंत 2015 सालापासून असं पाहता हे महालक्ष्मी सरस आणि मिनी सरस जिल्हा स्तरावर होत असतात. परंतु या वर्षीचा सरस जो महालक्ष्मी सरस आहे, खास करून नागपूरमध्ये आपण केलेला होता, तोही खूप मोठ्या प्रमाणावर झाला आणि जवळजवळ मला वाटतं 28-29 कोटी रुपयाचा सेल त्या नागपूरच्या सरसमध्ये झाला. त्यानंतर नवी मुंबईला वाशीला झाला. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली आणि आज आपण पाहतो हा महालक्ष्मी सरस आज मुंबईमध्ये होतो. तो मला वाटतं की आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा महालक्ष्मी सरस या ठिकाणी होतोय आणि हा सरस राज्यस्तरावर नाही, देशाच्या पातळीवर सुद्धा एवढा मोठा सरस महालक्ष्मी सरस क्वचित झाला असेल अशा पद्धतीची परिस्थिती आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळे महिलांना हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न करतो आणि बदलत्या परिस्थितीमध्ये स्पर्धेच्या युगामध्ये कॉम्पिटिशन जेव्हा होतं तेव्हा त्याच पद्धतीचा उत्पादित मालाबद्दल सुद्धा कॉम्पिटिशन होत असतं. तेवढ्या क्वालिटीचा माल आपण या महालक्ष्मी सरसमध्ये बचत गटाच्या माध्यमातून देताना आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळे आम्हाला जे अपेक्षित आहे किंवा सरकारला आदरणीय मोदीजीला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीनं महिलाचे बचत गट त्या क्वालिटीचा माल किंवा त्या क्वालिटीचे उत्पादन आता आपण करताना बघतोय. उमेद मार्टच्या माध्यमातून आपण जवळजवळ 4200 उत्पादनं आता ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळं खूप मोठं महिलांच्यासाठी हे मार्केट या निमित्ताने उपलब्ध होते. त्यासोबत आपण सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लखपती दिदीच्या माध्यमातून बद्दल आपलं वक्तव्य जे केलं ते आम्हाला खरंच जे उद्दिष्ट दिलेलं होतं ते 50 लाख लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट होतं. आदरणीय ढवळे साहेब आहेत, आमचे सगळे सहकारी आहेत, त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आम्ही 50 लाखाचा आकडा आता पार केला आहे. आता पुढचं उद्दिष्ट आमच्या समोर आहे की 1 कोटी लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे. त्याचं स्पीड वाढवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या दृष्टीने आम्ही सगळेजण काम करू. तर आपण बघतो देश स्तरावर 3 कोटी लखपती दिदी तयार आता झालेल्या आहेत आणि पुढचं उद्दिष्ट आदरणीय मोदीजींनी 3 कोटी अधिकच्या लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. सावित्रीबाई फुले यांचा जो वारसा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घेऊन जातात त्या निमित्तानं कर्नाटक महाराष्ट्रामध्ये आता त्यांचा वारसा जो आहे पुढे नेला जाईल. आपण सगळेजण पाहतो की महिला सक्षमीकरणाचं काम सावित्रीबाई फुलेंच्या कर्तृत्वाने चालू झालं आणि त्याचाच पुढे नेण्याचं काम आदरणीय मोदीजी करतात, आदरणीय देवेंद्रजी करतात, आपण सगळे मिळूनच करतोय. तेव्हा महिलांना हक्काची बाजारपेठ देत असताना महिला सक्षमीकरणाचं काम आपण करतो. महिला आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि आता तर मोदीजींनी राजकीय दृष्ट्या सुद्धा महिला सक्षम झाल्या पाहिजेत अशा पद्धतीचा संकल्प केलेला आहे. त्यामुळे आपण बघतो की महिला वेगाने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करताना आपण पाहतोय आणि आता सावित्रीबाईंच्या पावलावर पाऊल ठेवून महिला पुढे जाताना आपण पाहतो. उमेद मॉल विषयी काय सांगाल? जिल्ह्यात आता उमेद मॉल स्थापन होणार आहेत का आणि हे ऑनलाईन पोर्टलवरती उपलब्ध असणार आहे? आता आपण पाहतो की आजचा महालक्ष्मी सरस आहे एखाद्या मॉलला लाजवेल अशा पद्धतीचा अत्याधुनिक पद्धतीने आपण डिझाईन केलेला हा महालक्ष्मी सरस आपण पाहतो. पण हा महालक्ष्मी सरस आहे तो 13 दिवसासाठी महिलांच्या उत्पादित मालाला मार्केट मिळतो आणि मुख्यमंत्री महोदयाच्या संकल्पनेतून आम्ही जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांच्या उत्पादित मालाला हक्काची बारमाही बाजारपेठ मिळावी म्हणून उमेद मॉल ही संकल्पना पुढे आणली. पहिल्या वर्षी आम्ही 13 मॉल मंजूर केलेले आहेत. आता त्याची टेंडरची प्रक्रिया चालू आहे. येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये
13 जिल्ह्यातला मॉल तयार होईल. चालू वर्षी आम्ही पुन्हा 13 मॉल आम्ही बनवण्याचा संकल्प करतोय. त्यामुळं या महालक्ष्मी सरस मिनी सरसच्या सोबत महिलांच्या सक्षमीकरणाचं खऱ्या अर्थानं नवा आयाम या उमेद मॉलच्या माध्यमातून होताना आपण पाहाल आणि महिलांना हक्काची बाजारपेठ उमेद मॉलच्या माध्यमातून उभी होईल. सर महात्मा ज्योतिबा फुलेंची द्विशताब्दी वर्ष आहे. तुम्ही आता एक संदर्भात डॉक्युमेंटरी देखील केलेली आहे. अशा प्रकारे यामध्ये प्रकाश टाकण्यात आलेला आहे डॉक्युमेंटरीमध्ये. आणि दुसरी गोष्ट, जे बालावर्गदार होते त्यांना या उमेद मॉलच्या माध्यमातून किती लोकांना फायदा होऊ शकतो, किती ग्राहकांपर्यंत तुम्हाला पोहोचता येईल? आपण पाहतो की महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई असतील, या सगळ्यांनी महिला सक्षमीकरणाचं काम त्यांच्या त्या कालखंडामध्ये चालू केलं होतं. आज आपण महात्मा फुलेंची द्विशताब्दी वर्ष आपण साजरं करतो जयंतीचं. आणि त्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम उमेदच्या माध्यमातून होत असताना त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. सावित्रीबाईंच्या शिवाय किंवा महात्मा फुलेंच्या शिवाय, आई जिजाऊशिवाय आपण महिला सक्षमीकरणाचं काम पुढे नेऊ शकत नाही. त्यामुळे आपण या माध्यमातून त्यांनी जे आदर्श घालून दिले महिला सक्षमीकरणाचे, त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण या उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम आपण पुढे घेऊन जातोय. आणि त्या दृष्टीने आपण इथेही पाहतो की डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून किंबहुना त्यांनी केलेलं कार्य लोकांच्या समोर, समाजासमोर, खास करून महिला बंधूंच्या पुढे जावं अशा पद्धतीचा संकल्प आम्ही या महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून केलेला. सर, राजकीय प्रश्न विचारायचा. संजय शिरसाट यांनी महत्वाचं विधान केलंय. ते म्हणतात की 2029 मध्ये शिवसेना वेगळी पण लढू शकते, भाजप पण वेगळा लढू शकतं, कुणाची काही गॅरंटी नसते, असं काही बॉन्ड नसतो युतीचा. आता तुमच्या माध्यमातून मला समजतंय ते काय म्हटलेले आहेत, परंतु ते त्यांचं मत असावं. याच्यावर मी काय सक्षम पदाधिकारी नाही त्या बाबतीत बोलण्यासाठी. त्यामुळे भविष्य पातळीवर निर्णय होत असतात. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी मत जे व्यक्त केलं ते व्यक्तिगत मत आहे. बागेश्वर बाबाचे व्हिडिओ फोटो आता छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा व्हायरल होता, ज्यामध्ये त्यांनी फोटो उलटा ठेवला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाडीमधला. हे फोटो व्हायरल होतात, बरीच टीका टिप्पणी त्यावर पण होते. आपण बघितलं, छत्रपती शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रचंड आदर आपल्या सगळ्यांनाच आहे. आणि त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. मला वाटतं आता त्यानंतर अधिकचा वाद उपस्थित करणं योग्य नाही, परंतु महाराजांच्या बद्दल कुणीही चुकीचं वक्तव्य केलं त्याचं समर्थन केलं जाणार नाही, करू शकत. विरोधक राजकारण करतात मग याचं असं म्हणावं. बिलकुल विरोधकांना ते मुद्दाच लागतो. मला वाटतं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं, कारण त्यांच्याकडे मुद्दा नाही. कुठल्या विरोधकांनी मुद्दा करत असताना राज्याच्या, देशाच्या विकासाच्या मुद्द्यावर मुद्दे करून बोलावं, परंतु कॉन्ट्राव्हर्शियल मुद्दे तयार करणं आणि त्यात TRP मिळवणं एवढंच काम विरोधकांचं आहे. याच्या पलीकडचं काम सध्या त्यांच्याकडे दिसत नाही.